भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे भव्य अशी जयंत जी आहे ती तयारी करण्यात येत आहे। एकूणच पाहायला गेलं तर ही तयारी आता सध्याला अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या देशभरातून भीमान्वये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येत असतात। त्याचमुळे नागपूरमध्ये सध्याला उन्हाचा पारा जो आहे तो 40शी पार असल्यामुळे जे आहे ते या पद्धतीने भीमान्वयांना जे आहे उन्हाचे चटके लागू नये याची खबरदारी जी आहे ते दीक्षाभूमी समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या अशा पद्धतीने ग्रीन नेट जे आहे ते अगदी स्तूपाच्या समोरच जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। रांग जर लागली तर उन्हाचे चटके लागू नये याची काळजी घेण्यात आली आहे। सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम देखील जे आहेत ते दीक्षाभूमी समितीच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जात असतात आणि शहरामध्ये सुद्धा अन्नदान असेल आणि विविध उपक्रमाने जे आहे ते उद्याचा संपूर्ण दिवस जे आहे ते या ठिकाणी मोठ्या उत्साहात जे आहे ते एकूणच साजरा केला जात असतो। मात्र एकूणच पाहायला गेलं दीक्षाभूमीमध्ये जे आहे ते आता सध्याला जयंतीची तयारी जी आहे ते अंतिम टप्प्यात आलेली आहे। येणाऱ्या भीम अनुयायांची उन्हाचे चटके लागू नये याच्यासाठी विशेष खबरदारी सुद्धा या ठिकाणी दीक्षाभूमी समितीच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। रोज कोणतरी काहीतरी करतो म्हणजे हो त्याच्यासाठी मग लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।